या की ताई या, आज पूजा म्हणले बघा या. पूजा केल्या वय आज बघू तर कशी केली. आमचं घर बांधलं तर तेव्हा अशी नव्हती बाई, आमचं घर भरून पूजा केली ती. असू दे हो ताई, तुमच्या मोठ्या भाऊजानं घर बांधलंय, तुम्हाला घर बांधलेलं दाखवतो चला फिरून. या ताई या. आता वर चढायचं बाई, गुडघं सरळ आहे ते माझं चढायला. खाली हॉल बेडरूम किचन आहे आणि इथं एक बेडरूम आणि इथं गॅलरी. होय, म्हणजे लेकाची पण सोय केली म्हणायची. आणि ही इकडे गॅलरी. ते ना बघ, एवढा पैसा आणला कुठनं ग? हा, कधी तर नंदीला करायचं म्हटलं की जीव जातोय. कधी तर एखादी भारीतली साडी घ्याव की. हा, 400-500 रुपयाची तोंडावर मारतायचं साडी आहे आणि कुठनं पैसा आणला की एवढा? का होतं असं बोलताय? गरिबीतनं भावानं घर बांधलाय, त्यात समाधान माना की तुमचं, त्यातच आनंद माना की तुमचा. तुम्हाला पण करू की. दोघी पण एका माळाचं मनीच आहे. तुम्ही जर बहिणीसारखं राहिला तर आम्ही तर कशाला तुम्हाला ननंद म्हणतोय? आपण एकमेकीच्या सुखदुःखात एकमेकींसाठी उभा राहिलो तरच पुढे आपले पण संसाराची गाडी चालणार आहेत ना. होय ग, तू म्हणतेस ते बरोबर आहे. नाती दोन्हीकडनं जपली पाहिजेत ताई. भावानं पण बहिणीसाठी विचार केला पाहिजे, तसं बहिणीनं पण भावाला साथ द्यायला पाहिजे. किती भांडला केला तरी शेवटी नाती तर रक्ताचीच आहेत ना, ही तुटून तुटणार नाहीत. होय बरोबर आहे. रक्ताची नाती ती रक्ताचीच नाती आहे, ती तुटून तुटणार नाही. सुना किती जरी घरच्या लक्ष्मी असल्या तरी घरची लेकच पहिली घरची लक्ष्मी असते, हे सगळ्यांनीच लक्षात ठेवा. आपुल्या नात्यातली